आषाढी एकादशीच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्र विठू नामाच्या भक्तीत तल्लीन झालेला असताना रविवारी तारीख 6 जुलै रोजी मुरुम शहरातील हनुमान चौक येथून निघालेल्या पालखी सोहळ्याला आणि महादेवनगर येथील माऊलींच्या प्रतिमेसह सजवलेल्या रथाला भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। पालखी आणि रथ मिरवणुकीने शहरातील अण्णाभाऊ साठे चौक व छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे गोल रिंगण करत वारकरी संप्रदायाची पवित्र परंपरा जपली। टाळ मृदंग आणि भक्तिमय अभंगाच्या गजरात वातावरण पूर्णपणे विठ्ठलमय झाले होते। विशेष म्हणजे विठोबा माळ येथे पहाटेपासूनच दर्शनासाठी लांबच लांब रांग लागली होती। विठोबा व रुक्मिणीच्या दर्शनासाठी शहर व परिसरातील हजारो भाविकांनी मोठी गर्दी केली होती। दर्शनाच्या मार्गावर विविध प्रकारच्या फुलांच्या माळा, गुळ, फराळ व प्रसादाच्या दुकानांनी परिसर सजवला होता। दिंडी मार्गावर विविध ठिकाणी टप्प्याटप्प्यांवर अनेक भाविक भक्तांनी बांधवांनी अल्पोपहाराची व पाण्याची व्यवस्था केली होती। त्यामध्ये डॉक्टर डागा व श्रीकांत मिनियार यांच्या निवासस्थानी विशेष स्वागत व अल्पोपहाराचे आयोजन करण्यात आले होते। काही ठिकाणी सामाजिक संस्था आणि तरुण मंडळी भाविकांसाठी शीतपेय, लिंबू पाणी, ताक वाटप करून सेवाभाव दाखवला। दिंडी विठोबा माळ येथे पोहोचताच महाआरतीने आणि सामूहिक हरिपाठाने वातावरण आणखी पावन झाले। भाविकांनी मोठ्या श्रद्धेने नृत्य, फुगडी, अभंग गायन करत विठ्ठलचरणी आपली भक्ती अर्पण केली। या संपूर्ण सोहळ्यामुळे मुरुम शहरात भक्तिमय, उत्साही आणि सामाजिक एकतेचे अनोखे दृश्य पाहायला मिळाले। पारंपरिक वेशभूषा, टाळ मृदंगांचा नाद, वारीतील शिस्त आणि एकत्र येणारे लोक या सर्वांनी एकादशीचा महिमा अधिकच उजळवला। मुरुम शहर व परिसरातील सर्वच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी आम्ही मुरुमकर यूट्यूब न्यूज पोर्टलला सबस्क्राईब करून लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।